नमस्कार, माझे नाव माणिक वाळके आहे. मी इथल्या 5वी येथे जमाई कोचिंग क्लासेसमध्ये नवोदयाची तयारी करत आहे. आज मी तुम्हाला पाठ क्रमांक 3 अपूर्णांक आणि त्यावरील 4 मूलभूत क्रिया याविषयी माहिती आणि एक उदाहरण सांगणार आहे. तर अपूर्णांक म्हणजे काय? समजा आपण भाकरी घेऊया, तर भाकरीचा शेप कसा असतो? भाकरीचा शेप गोल आकाराचा असतो आणि भाकरीचा शेप गोल आकाराचा असतो आणि भाकरीचा आपण अर्धा भाग आपण काय केला तोडला. अर्धा भागाचा तुकडा आपण घेतला तर ते कोणता अपूर्णांक झाला का पूर्णांक झाला? तर ते अपूर्णांक झाला. पण पूर्णांक म्हणजे काय? एक भाग, एक फुल भाग, त्याला आपण अपूर्णांक म्हणायचं का पूर्णांक म्हणायचं. आणि अपूर्णांकाचे सुद्धा 4 मूलभूत क्रिया असतात. अपूर्णांकाची बेरीज, अपूर्णांकाची वजाबाकी, अपूर्णांकाचा भागाकार आणि अपूर्णांकाचा गुणाकार. आणि अपूर्णांकाचे 3 प्रकार असतात: छेदाधिक अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक आणि अंशाधिक अपूर्णांक. छेदाधिक अपूर्णांक म्हणजे ज्या संख्येचा छेद छोटा आणि अंश मोठा त्या संख्येला अंश अधिक अपूर्णांक म्हणतात. आणि छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय? ज्या संख्येचा अंश छोटा आणि छेद मोठा त्या संख्येला छेद मोठा. आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला मिश्र अपूर्णांक सुद्धा म्हणतात. चला आता आपण उदाहरण पाहू. 2/3, 3/6, 7/12, 12/17/36 यांपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? ऑप्शन नंबर 1 आहे 7/12, ऑप्शन नंबर 2 आहे 3/6, ऑप्शन नंबर 3 आहे 2/3 आणि ऑप्शन नंबर 4 आहे यांपैकी नाही. तर बघूया आता सर्वात मोठा छेद कोणता? वरच्याला अंश म्हणतो आणि खालच्याला छेद म्हणतो. सर्वात मोठा छेद कोणता? तर 36 आहे. तर मग इथं 36 येण्यासाठी आपल्याला किती गुणिले करावं लागेल? इथं 36 येण्यासाठी म्हणजे आधी आपण पूर्ण अपूर्णांक लिहून घेऊया. 2/3, 3/6, 7/12, 17/36. आता इथे सर्वात मोठा छेद 36 आहे. सर्वात मोठा छेद 36 आहे. वरच्या अंश आणि खालच्याला छेद म्हणतात. बरोबर सांगितलं. तर बघा इथे 36 येण्यासाठी किती गुणिले करावं लागेल? गुणिले 3. आता 12/3 = 36. इथं गुणिले 3 म्हणजे वरी गुणिले 3. इथे येण्यासाठी किती गुणिले करावं लागेल? गुणिले 6. 6/6 = 36. इथं गुणिले 6 म्हणजे वरी सुद्धा गुणिले 6. इथे येण्यासाठी किती गुणिले करावं? 12. कारण 12/3 = 36 म्हणजे गुणिले 12. इथं गुणिले 12 म्हणजे वरी गुणिले 12. वरचा गुणाकार आहे, खालचा गुणाकार. 12 × 12 2 = 24 छेद 12चा पाढा 3 पर्यंत करायचा. 12 × 12 12 × 2 = 24 12 × 36 आणि मग वरचा गुणाकार खालचा गुणाकार. 6चा पाढा 3 पर्यंत 6 × 6 = 12 6 × 18 छेद 6चा पाढा 6 पर्यंत 6 × 6 6 × 6 = 12 6 × 18 6 × 24 6 × 30 6 × 24 6 × 30 6 × 36 आणि वरचा गुणाकार खालचा गुणाकार सुद्धा 7चा पाढा 3 पर्यंत 7 × 7 7 2 14 7 × 21 आणि 12चा पाढा 3 पर्यंत मोठा 12 × 12 12 2 = 24 12 × 36 17/36 जशाला तशा. इथं छेद समान आहे. अंश मोठा कोणता? 24 अंश मोठा आहे, 18 मोठा, 21 का 17 मोठा. तर 24 मोठा म्हणजे 24/36 मोठे म्हणजेच 2/3 मोठा. 36चा गुणाकार काय आलाय? 24/36 म्हणजे ऑप्शन नंबर 1 मध्ये नाही, ऑप्शन नंबर 2 म्हणजे ऑप्शन 3. समजला आशा करते. धन्यवाद.